श्रोते हो, श्री स्वामी नृसिंह सरस्वती चरित्रामृत अध्यायातील 20 अध्याय आपले पूर्ण झालेले आहेत. आज आपण अध्याय 21वा भाग 1 बघणार आहोत. अध्यायाचे नाव आहे भक्त भास्कर. श्री गुरु गाणगापुरी असताना तेथे अनेक अलौकिक लीला चमत्कार घडत असत. श्री गुरूंच्या या कृपाशक्तीचा बोलबाला सर्वत्र दूरपर्यंत पसरला होता. मैलोगणतीच्या अंतराचीही पर्वा न करता आपापल्या कुटुंबियांसह भक्तांच्या झुंडीच्या झुंडी श्री गुरूंच्या दर्शनासाठी रोज त्या तीर्थक्षेत्री लोटत असत. अत्यादराने भक्तिभावाने पुष्पहारांबरोबरच श्री गुरूंना भक्तांकडून फळे, नारळ, द्रव्य अर्पण केले जात असे. श्री गुरु हे काही स्वीकारत नसत. नारळ ज्याचे त्याला आशीर्वादासह परत देत असत. फळे सुद्धा ते देणाऱ्यांना व तेथील इतर लोकांना लागलीच प्रसाद म्हणून देत असत. द्रव्याला तर स्पर्शही न करता देणाऱ्यास ते द्रव्य तेथील गोरगरिबास दान म्हणून देण्यास किंवा द्रव्य पुरेसे असल्यास तेथेच त्याद्वारे समाराधना करण्यास सुचवत असत. दर्शनासाठी येणाऱ्यांपैकी अनेक जण आपापल्या आर्थिक कुवतीनुसार श्री गुरूंची षोडशोपचारे पूजा करीत आणि पूजनोत्तर आरती करून श्री गुरूंना पंचपक्वान्नयुक्त अशी भिक्षा अर्पण करीत व तेथील ब्राह्मणांना निमंत्रित करून समाराधना करीत. श्री गुरूंची पूजा नाही की समाराधना नाही असा एकही दिवस जात नसे. गावातील ब्राह्मणांचा बराच मोठा समूह श्री गुरूंच्या मठात रोज उपस्थित असे. गाणगापुराहून 15 ते 20 मैलांवरील एका खेडेगावी अत्यंत गरीब असा भास्कर नावाचा एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत गरिबीचे हलाखीचे जीवन जगत होता. गावातील मोजक्याच संख्येने असलेल्या सधन ब्राह्मणांकडे तो अधूनमधून मोलमजुरी करी. असे काम पण त्याला आठवड्यातून केवळ 2-4 दिवसांचे मिळाले तर मिळे. मिळणाऱ्या मजुरीवर त्याचा व त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चाले. लागोपाठ 2-2 दिवस उपास पण घडत, पण तो संतुष्ट होता. तो मनाशी म्हणत होता, परमेश्वराचे आपल्याकडे अजिबात लक्ष नाही असे नाही. निमित्कानं होईना पण अधूनमधून थोडे तरी अन्न तो दयागण आपल्याला पुरवतो आहे. हेच त्या दयागणाचे उपकार आहेत असे म्हणून तो परमेश्वराचे मनोमन आभार मानी. श्री गुरूंची कीर्ती ऐकून आपल्या देवाऱ्यात त्यांचे चित्र ठेवून तो त्यांची मनोभावे भक्ती करू लागला. अशी 1-2 वर्षे गेल्यावर त्याला त्यांच्या भक्तीशिवाय काही सुचेच ना. मोकळा मिळालेला प्रत्येक क्षण तो श्री गुरूंच्या स्मरणात घालवू लागला. आपल्या घरात किंवा आपल्या घराबाहेर काहीही खाण्यापिण्यापूर्वी भक्तिभावे मनातल्या मनात ते पेय किंवा तो खाद्यपदार्थ नैवेद्य म्हणून श्री गुरूंना तो प्रथम अर्पण करी व त्यांनी नैवेद्याचा स्वीकार करून आपल्यास हा प्रसाद दिला आहे या कल्पनेत मशगूल होऊन तो ते खाद्य किंवा पेय ग्रहण करी. एक ना एक दिवस आपल्या कमाईतील धनधान्याचा उपयोग करून प्रत्यक्ष श्री गुरूस त्यांच्या मठात जाऊन नैवेद्याप्रित्यर्थ पंचपक्वान्नाचे न का होईना पण आपण जे सेवन करतो त्यातच एखाद्या गोड पदार्थाची भर घालून साध्याच अन्नाचे पान त्यांना अर्पण करावे असा ध्यास त्याच्या मनाला लागला होता. आपल्या दारिद्र्यामुळे पंचपक्वान्नाचे भोजन आपण देऊ शकत नाही याची मनी खंत असूनही तो निराश झाला नाही. आपली ही इच्छा पूर्ण कर म्हणून तो सारखी देवाची प्रार्थना करून देवास विनवीत होता. अशा विचारात दिवस जात असता तो भास्कर किरकोळ निमित्ताने वारंवार आजारी पडू लागला. आधीच तो वृद्ध होता. हा वारंवार होणारा आजार पाहून आपली श्री गुरूंना भिक्षा देण्याची इच्छा अपुरी राहते की काय अशी भीती त्याला भेडसावू लागली. या शंकेने मनाला स्पर्श करताच आता कसलाही विलंब न करता लवकरात लवकर म्हणजे
महिन्याभरानेच गाणगापूर गाठायचे असा निश्चय त्याने केला. यासाठी मिळणाऱ्या अत्यल्प प्राप्तीतून काही साठवणूक करणे जरूर होते. तो त्या प्रयत्नास लागला. महिना अखेरीस जी शिल्लक साठली ती घेऊन त्याने काळजीपूर्वक हिशेब केला. तेव्हा त्याला आढळले की जमलेल्या द्रव्यातून केवळ 3 माणसांचाच पुरेसा स्वयंपाक होऊ शकेल. घरातही काही शिल्लक नव्हते. पण निराशा त्याच्या जवळपास फिरकू शकली नाही. श्री गुरु निरपेक्ष भक्तीचे मोल जाणतात हा त्याला जबर विश्वास होता. आणखी आता थांबायचे नाही हे तर त्याने ठरवलेच होते. म्हणून त्याने दुसऱ्या दिवशीच गाणगापुरात जाण्याचा बेत निश्चित केला. त्यावर पत्नी म्हणाली, 1-2 महिने थांबा व आणखी थोडी रक्कम जमल्यावर जा. त्यावर तो भास्कर म्हणाला, आता या जीवाचा भरोसा नाही. तेव्हा लवकरात लवकर माझी अंतरीची इच्छा मला पूर्ण झालेली पाहायची आहे. तू निश्चिंत हो. भक्तिभावाने केवळ तुळशीपत्र दिल्याने संतुष्ट होणारा माझा नारायण आहे. या दरिद्र्याकडे काय आहे आणि काय नाही हे तो पूर्णपणे जाणतो. तेव्हा मी उद्याच निघणार. असे म्हणून भास्कर बाजारात गेला. प्रथम त्याने द्रव्याचे 2 भाग केले. एक भाग आवश्यक त्या भाजीपाल्यासाठी, तेला तुपाच्या खरेदीसाठी बाजूला काढून ठेवला व दुसरा भाग शिधा सामुग्रीच्या खरेदीसाठी खर्च केला. सर्व शिधा साहित्य व शिल्लक रकमेची पुरचुंडी त्याने एका जुन्या उपरणीत व्यवस्थित बांधली. ती लहानशी मोटली घेऊन दुसऱ्या दिवशी आर्थिकदृष्ट्या अत्यंत दरिद्री असलेला पण निरपेक्ष भक्ती साठ्याने गडगंज श्रीमंत असलेला तो भास्कर गाणगापुरात जाण्यास निघाला. आपल्या घरून निघाल्यापासून 2 ते 3 दिवसांची चाल करून सूर्योदयानंतर अंदाजे प्रहरभराने भास्कर गाणगापुरात येऊन पोहोचला. तेथे येताच तो संगमावर गेला. तेथे स्नान, संध्या आदी नित्यकर्मे आटोपून तो श्री गुरूंच्या मठात आला. तेथे आल्यावर प्रथम हातपाय धुतले व मग श्री गुरूंपाशी केला. आज तो आपल्या आयुष्यात प्रथमच श्री गुरूंना प्रत्यक्ष सदेह स्वरूपात पाहत होता. श्री गुरूंचे ते अलौकिक तेजस्वी रूप पाहून त्याला आज आपले जीवन सफल झाल्याचे वाटू लागले. स्वतःला तो अतिशय भाग्यवान समजू लागला. श्री गुरूंच्या समोरील गर्दीतून वाट काढीत अगदी त्यांच्याजवळ जाऊन त्याने श्री गुरूंच्या चरणांवर आपले मस्तक टेकवले. त्याला आनंदाश्रू आवरेनासे झाले. श्री गुरूंचे धरलेले चरण त्याला सोडवत नव्हते. त्यांच्या समोर काही बोलवत नव्हते. श्रद्धा, भाव, भक्ती यांनी व्याकुळलेले मुके झाले. श्री गुरूंनी त्याला खांद्यास धरून उठवले व प्रेमाने जवळच बैठकीवर बसायला सांगितले. श्री गुरूंच्या सात्विकतेने भरलेल्या, विद्वत्तेने उजळलेल्या, अत्याकर्षक व्यक्तिमत्व लाभलेल्या तेजपुंज चेहऱ्याकडे एकटक पाहत व मनी सुखावत भास्कर तेथे बसून राहिला. मध्यान्ह झाली. श्री गुरूंची आरती झाली व श्री गुरु भिक्षा घेण्यासाठी उठले. त्या दिवशी जो भक्त समाराधना करत होता त्या यजमानास बोलावून त्यास भास्करला समाराधनेचे निमंत्रण देण्यास श्री गुरूंनी सांगितले व तेथील आपल्या शिष्यांस सांगितले की भास्कर मठातच राहील व तो येथे असेपर्यंत मठातच भोजन करील. असे सांगून त्यांनी भास्करकडे पाहून फक्त स्मित हास्य केले. भास्कर त्यांचे हे प्रेम पाहून मनोमन आनंदला व भोजनासाठी उठला. बरोबर शिध्याची मोटली होतीच. भोजन झाल्यावर श्री गुरूंच्या मठातील एका दालनात तेथील इतर ब्राह्मणांसमवेत थोडी वामकुक्षी घ्यावी म्हणून सतरंजीवर मोटली उशास ठेवून भास्कर आडवा झाला. आल्यापासून मोटली अत्यंत काळजीपूर्वक जपतो आहे हे त्या चाणाक्ष ब्राह्मणांच्या नजरेतून सुटले नाही. पण ती मोटली कसली
असं प्रत्यक्ष विचारण्याची घाई न करता ओघाने समजेलच म्हणून त्या ब्राह्मणांनी भास्करास काही विचारले नाही. सतरंजीवर पडल्या पडल्या त्या ब्राह्मणांनी तू कोण, कोठला, काय इच्छा मनी धरून येथे आला आहेस असे भास्करला विचारले. त्यावर भास्करने कसलाही आडपडदा न ठेवता आपले नाव, गाव व आपली परिस्थिती सांगून श्री गुरूंना भिक्षा अर्पण करण्यासाठी म्हणून येथे आलो आहे असे त्यात सांगितले. हे ऐकून त्या ब्राह्मणांना वाटले की ती मोठली धनाने भरलेली आहे. त्यांनी भास्करला सांगितले की ती धनाची मोठली सतत सगळीकडे फिरवू नकोस. येथील व्यवस्थापकांकडे तुझी मोठली सुरक्षित ठेवायला दे. यावर भास्कर त्यांना म्हणाला, त्या मोठली धन नसून फक्त शिधा व भाजीपाल्यासाठी लागणारी काही चिल्लर आहे. हे ऐकून त्यांना हसू आवरेना. ते म्हणाले, एवढ्या शिध्यात तू किती जणांना भोजन देणार? तोही मनातून खट्टू झाला. समाराधनेचा थाट कसा असतो, किती ब्राह्मण जेवतात हे त्याने नुकतेच पाहिले होते. यामुळे आपली इच्छा कशी काय पूर्णत्वास जाणार या चिंतेत तो पडला. पण ही चिंता फार थोडा वेळच टिकली. तो मनात म्हणू लागला की जे काही व्हायचे आहे, घडायचे आहे ते सर्व श्रीहरीच्या इच्छेनुसारच होणार. तेव्हा आपल्याला चिंता कशाला? या विचारासरशी त्याचे मन शांत झाले व तो झोपी गेला. तास दीड तास तेथे झोपल्यावर भास्कर जागा झाला. ते ब्राह्मण अजूनही झोपलेलेच होते, पण तो उठला. ती मोठली हाती घेऊन भास्कर त्या दालनाबाहेर पडला. श्री गुरु भक्तांना दर्शन देण्यासाठी म्हणून ज्या प्रशस्त सुशोभित खोलीत बसत, त्या खोलीत जाऊन श्री गुरूंच्या आसनाच्या उजव्या बाजूस एका कोपऱ्यात तो शांतपणे नामस्मरण करीत बसला. थोड्याच वेळात ती खोली भक्तांनी संपूर्णपणे व्यापली. श्री गुरु तेथे येत असल्याची जाणीव एका शिष्याने देताच तेथे शांतता पसरली. सर्वजण उठून उभे राहिले व श्री गुरु प्रवेशून आसनस्थ झाल्यावर सर्व शांतपणे खाली बसले. मग तेथील एक एक भक्त आपल्या कुटुंबियांसमवेत उठून श्री गुरूंपाशी जाऊ लागला. त्यांच्या चरणी वंदन करून त्यांना पुष्पहार, नारळ, फळे अर्पण करू लागला. आपले दुःखे, सांसारिक अडचणी, आपले आजार श्री गुरु सांगून त्यांच्या निवारणार्थ श्री गुरूंचे सहाय्य मागू लागला. श्री गुरु थोडक्यात धीर देऊन त्यांना योग्य ते उपाय सांगत होते, मार्गदर्शन करीत होते. भक्त आनंदाने, समाधानाने श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करून परत जात होते. होता होता तेथील बरीच गर्दी कमी झाली. श्री गुरूंचे लक्ष कोपऱ्यात शांतपणे बसलेल्या भास्करकडे गेले. त्यांनी त्याला जवळ बोलावले. प्रथम भोजन केलेस काय हे त्याला विचारून त्याच्याकडून होकारार्थी उत्तर मिळताच तो कोण, कोणत्या गावचा, कोणती इच्छा मनी बाळगून आला आहे हे सर्व त्याला सांगण्यास सांगितले. भास्करने श्री गुरूंनी विचारलेली सर्व माहिती त्यांना पुरवली व म्हणाला की मी आपल्याला भिक्षा द्यावी म्हणून शिधा येथे घेऊन आलो आहे. आपल्या हाताने अन्न शिजवून आपणास नैवेद्याचे पान अर्पण करावे अशी इच्छा मी माझ्या मनी कैक दिवस बाळगून आहे. वृद्धत्वामुळे व वारंवार उद्भवणाऱ्या आजारांमुळे पुढील जीवनाची शाश्वती वाटत नाही. तेव्हा हे डोळे मिटण्यापूर्वी माझी इच्छा पूर्ण झालेली पाहावी म्हणून मी येथे आलो आहे. पण देवा, येथील हा समाराधनेचा प्रकार पाहून माझी छातीच दडपली आहे. अशा प्रकारच्या थाटामाटात असे हे पंचपक्वान्नयुक्त स्वादिष्ट भोजन मी दरिद्री कोठून देणार? महत्प्रयासाने मी जी शिल्लक टाकली ती सगळीच्या सगळी उपयोगात आणूनही मी केवळ 3 माणसांना पुरेल इतकीच अन्न सामुग्री सोबत घेऊन येऊ शकलो. तेव्हा आता कसे होणार? मी आज येथे पहिल्यांदाच आलो आहे. येथील या थाटामाटाची,
या जेवणाऱ्यांच्या संख्येची मला मुळीच कल्पना नव्हती. अनेक वेळा उपास सहन करूनही मला माझ्या दारिद्र्याचे दुःख कधीच झाले नाही. पण आज मात्र माझ्या मनाला माझ्या दारिद्र्याचे अतीव दुःख होत आहे. माझ्या गुरुदेवाला या स्थानावर त्यांच्या योग्यतेला साजेसे भोजन या दारिद्र्यापायी मी देऊ शकत नाही व समाराधना करू शकत नाही, याचे दुःख माझे अंतःकरण जाळीत आहे. देवा, माझ्यावर उपकार कराल का? मी आणलेल्या या साहित्याचा उपयोग करून मी जर अन्न शिजवले तर तो नैवेद्य तुम्ही स्वीकाराल का? देवा, मी गरीब आहे, माझी ही इच्छा पूर्ण करा. आणखी माझे काही मागणे नाही. मला माझ्यासाठी, माझ्या कुटुंबियांसाठी काहीही नको. फक्त तुमची ही सेवा घडावी व ती सेवा तुम्ही स्वीकारावी, इतकीच इच्छा आहे, प्रार्थना आहे. दया करणे न करणे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे, माझ्या प्रार्थनावर अवलंबून आहे. हे ऐकून श्री गुरूंनी भास्करला शांत राहून काय काय घडते ते निमूटपणे पाहत राहण्यास सांगितले व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा त्याला आशीर्वाद दिला. भास्कर त्यांचा प्रेमळ अस्थैवाईक स्वभाव पाहून आनंदित झाला व तेथून बाहेर पडला. इतर ब्राह्मणांसमवेत स्वतःला जे झेपेल ते काम त्याने दिवे लागणीपर्यंत केले व नंतर नित्याच्या स्तोत्रांचे पठण करून इतर ब्राह्मणांसमवेत मठातच फराळ केला व तो भजन करणाऱ्यांच्या समूहात सामील झाला. भजन संपल्यावर भास्कर ती शिद्याची मोठली उशासी घेऊन तेथेच एका कोपऱ्यात सर्वांसमवेत झोपी गेला. अशा प्रकारे मठातील त्याचा पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवशी त्याच्या नित्याच्या सवयीनुसार सूर्योदयाला प्रहरभर वेळ असता तो उठला व मठापासून 1.5-2 मैल अंतरावर असलेल्या संगमस्थानी गेला. तेथे त्याने प्रातःविधी, स्नान, संध्या इत्यादी नित्यकर्मे आटोपली व तेथेच त्याने आपले नित्यानुष्ठान संपन्न केले. श्री गुरु पण प्रातस्नानासाठी संगमावर जात असत, त्यामुळे भास्करला तेथेच संगमावर श्री गुरूंचे प्रातः दर्शन घेणे शक्य झाले. मध्यान्ह समयी श्री गुरूंसमवेत त्यांचे शिष्य व अनेक भक्त मठात परतले. त्यांच्या समवेत भास्करही मठात परतला. नित्याप्रमाणे मठात समाराधना होतीच. भास्कर तेथेच जेवला. दुपारच्या थोड्या विश्रांतीनंतर श्री गुरूंचे दर्शन घेऊन मठातील झेपेल ती कामे करू लागला. सर्वच शिष्य व भक्त काही ना काही कामात गर्क होते. कोणी अन्नधान्याची साफसफाई करीत होते, कोणी जाती घेऊन दळीत होते, कोणी पाणी भरत होते, कोणी मठातील व त्या वास्तूच्या परिसरातील साफसफाई करत होते, तर कोणी गुरांना पाणी वैरण देत होते, कोणी गोठ्याची साफसफाई करत होते, तर कोणी भोजनासाठी लागणाऱ्या पत्रावळी व द्रोण तयार करत होते. भास्कर पत्रावळी व द्रोण तयार करणाऱ्या समूहात सामील झाला व दिवे लागणीपर्यंत तो ते काम करत राहिला. हाताने काम करीत असता मुखाने नामस्मरण चालूच होते. दिवे लागणीनंतर तो तेथून उठला व हातपाय धुवून देवाला व श्री गुरूंना वंदन करून त्याने आपल्या नित्याच्या सायम स्तोत्रांचे पठण केले व त्यानंतर सर्वांसमवेत मठातच फराळ करून भास्कर कालच्या प्रमाणेच भजनी मंडळात सामील झाला. भजन आटोपल्यावर तेथील एका कोपऱ्यात ती मोठली उशास घेऊन तो इतरांसमवेत झोपी गेला. त्याचा हा नित्याचाच दिनक्रम झाला. आज तरी आपण श्री गुरूंना आपल्या इच्छेनुसार भोजन देऊ अशा विचाराने तो रोज अंथरूण सोडत असे. पण तेथील उपस्थितांची संख्या पाहून आपणास श्री गुरूंना भिक्षा अर्पण करण्याची संधी द्या असे बोलण्याची त्याला हिंमतच होईना. केवळ 3 माणसांचा स्वयंपाक होऊ शकेल एवढाच शिधा त्याच्यापाशी होता. आता काय करायचे ही विवंचना त्याला सतावीत होती. पण यातूनही देव काहीतरी मार्ग दाखवील अशा विश्वासाने तो शांत होता. तेथील इतर ब्राह्मण मात्र त्याची टिंगळ करत होते. ते म्हणत होते की श्री गुरूंना भिक्षा देण्यासाठी म्हणून आला आहे,
पण रोज इतरांच्या समाराधनेची निमंत्रणे स्वीकारून पक्वाने झोडपतो आहे. एवढीशी ती मोटली घेऊन फिरताना त्याला लाजही वाटत नाही. पक्का ढोंगी दिसतो आहे. फुकटचे रोज पक्वान्न घशात कोंबता यावे म्हणून सोबत मोटली घेऊन येण्याची नामी युक्ती याने काढली आहे. पण याची काय जरुरी होती? मोटली शिवाय आला असता तर मठात राहायला जेवायला कोणी नकार दिला असता का? आपण समाराधना करणार आहोत अशी दवंडी पिटायची काय गरज? श्री गुरु आपल्या शिष्यांशिवाय आम्हा भक्तांशिवाय एकटे अन्नग्रहण करीत नाहीत हे याला माहिती नव्हते. याच्या भाकड कथेवर कोण विश्वास ठेवील? आता तरी याला समजले ना की ही मोटली येथे काहीच कामाची नाही. पण जाणून बुजून डोळ्यांवर कातडे ओढून येथे पडून राहिला आहे. रोज पक्वान्नाशी गाठ पडते आहे ना, तेव्हा त्याला इथून जावत नाही हेच खरे. बघून बघून एखाद्या दिवशी परस्पर घालवून द्यावा लागणार आहे अशी त्या लोकांची पोटदुखी होती. असे तेथील ब्राह्मणांचे मर्मभेदी वक्तव्य अधूनमधून त्याच्या कानी पडे. पण भास्कर कोणालाही उलटून बोलला नाही. तो शांतच होता. पहिल्याच दिवशी श्री गुरूंनी शांत राहून काय काय घडते ते निमूटपणे पहा, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे त्याला सांगितले होते. ते त्याने लक्षात ठेवले होते. तो अंतःकरणातून श्री गुरूंची माझ्या गरीबाच्या हातची भिक्षा स्वीकारा अशी सारखी विनवणी करीत होता. होता होता असे 3 महिने उलटले. नित्याप्रमाणे त्या ब्राह्मणांनी भास्करची टिंगल टवाळी हेटाळणी करायला सुरुवात केली व ते जोर जोरात हसू लागले. आज ते त्याला म्हणाले की तू भिक्षा देण्यासाठी पुढे सरसावत नाहीस हे एकापरी ठीकच आहे, कारण तू ज्या दिवशी श्री गुरूंना भिक्षा देशील त्या दिवशी आम्हाला आमच्या घरी जाऊन कण्या ओरपाव्या लागतील. तेव्हा तू येथे निर्लज्जसारखा पडून पक्वाने झोडपण्याचा तुझा कार्यक्रम निर्वेदपणे चालू ठेव. मात्र एक कर, ती मोटली आता नेऊन नदीत बुडव, म्हणजे माशांना तरी अन्न मिळेल. ते तरी संतुष्ट होतील व मोटली सोबत फिरवण्याचे नाटक एकदाचे बंद होईल. असे म्हणून ते ब्राह्मण मोठ्या मोठ्याने हसू लागले. जवळच्याच खोलीत श्री गुरु होते. त्यांचे कानी हे वक्तव्य व हसणे गेले. काय चालले आहे हे त्यांनी लगेच ओळखले. त्यांना गरीब भास्करची दया आली. त्यांनी आपल्या मनाशी काही निर्णय घेतला व जवळच उभ्या असलेल्या शिष्यास शेजारच्या खोलीतून भास्करला बोलावून आणा असे सांगितले. तर श्रोते हो, इथे अध्याय 21 भाग 1 मी संपवत आहे. आता दुसरा भाग आपण पुढच्या वेळी बघणार आहोत. श्री गुरुदेव दत्त.